तर मित्रांनो आत्ताच्या मूर्त्या बघितल्या त्या म्हणजे खूप सुंदर मूर्त्या होत्या. त्याचप्रमाणे आता जस्ट नदीकडच्या बाजूला जातोय आपण. इथे पण मूर्ती एकदम आगळी. कैसे नमस्कार, वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. तर ॲज युजल जसं आपण दरवर्षी गणपती बघायला जातो आहे आणि तुम्हाला मी दाखवायला नेतो आहे गणपती. कोल्हापुरातले वेगवेगळे प्रकारचे ठराविक मंडळांचे बऱ्यापैकी वेगवेगळ्या मूर्त्या असलेले गणपती आपण बघायला बाहेर पडतो आहे. आणि म्हणजे ॲक्च्युली आपण रात्री पण बाहेर पडतो आहे, पण ते सीन्स वगैरे बघायसाठी. पण आता फक्त गणपती कुठले कुठले कसे कसे आहेत ते दाखवण्यासाठी एकदा मी बाहेर पडतो आहे. सो त्यातलाच आज ब्लॉग हा. आपण जाणार आहोत बुधवार पेठ, शनिवार पेठ आणि तिथून मग रंकाळा जे तो गोल सर्कलचा आहे तो ते करून परत आपण शिवाजी पुतळा महागणपती आपला आणि तिथून मग आपण येणार आहोत लक्ष्मीपुरीमध्ये आणि लक्ष्मीपुरीमध्ये आपण एंड करूत आज व्हिडिओ. सो होप तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुढे जाऊन आवडला की लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं चॅनलला आणि शेअर करायचं. ओके ठीक आहे, थँक्यू, बाय बाय. आता भेटूत आपण पहिल्या गणपतीच्या इथे. चला जाऊया. तर आता आपण आहोत रमणमाळा पोस्ट ऑफिस चौकात. न्यू पॅलेस स्पोर्ट्सचा हा गणपती. तो निघूयात आता. आपण जाणार आहोत आता इथून बुधवार पेठ, जसं मी बोललो आहे. बुधवार पेठे जाऊ. बुधवार पेठेचा जो गणपती आहे तिथे त्याचे दर्शन घेऊ. त्यातून पुढे एक 3-4 गणपती आहेत मंडळ नदीकडच्या बाजूला. त्यांची पण मूर्त्या खूप सुरेख असतात. सो तिकडच्या बाजूला जाऊ. शनिवार पेठेत आलो आहोत आता. इथून आता जाणार बुधवार पेठेमध्ये. आधी बुधवार पेठ फिरायची, मग शनिवार पेठ. जाता आता रोडवर लागणारा श्रीमान योगी तरुण मंडळाची मूर्ती. तर हा गणपती बघा मसोबा ट्रस्ट म्हणून आहे. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांचा वेगळी मूर्ती आगळी मागची पाळण्यातली का कशातली मूर्ती होती इथे पाळण्यामध्ये खेळतानाची. यावर्षी हा पण पाळणाच केला आहे. तो पाठीमागं पुढं होतो माहिती आहे का असा पाळणा, त्या पाळण्याची आहे. हे गणपती बाप्पा आहेत आणि मोस्टली हे सीनच्या दिवशी चालू होईल. सीनच्या दिवशी तर आपण बघणारच आहे बघा अशी मूर्ती. सध्या अशी आहे गणपतीची मूर्ती इथली. ही आपल्याला बघायला मिळेल मोस्टली सीन चालू झाला की हे बघायला मिळेल आपल्याला. त्या पोस्टरवरती मूर्ती दिसते बघा, तशा टाईपमध्ये मूर्ती आहे इथे. पूर्ण देखावा चालू झाला की मस्त होणार आहे तिथली. ती मूर्ती चांगली दिसेल. ज्या दिवशी देखावे उघडतील त्या दिवशी ते पण दिसून जाईल आपल्याला. आता तिथून आता बुधवार पेठ चालू झाली आहे. तो जाऊ आता बुधवार पेठेमध्ये. तर मित्रांनो आत्ताच्या मूर्त्या बघितल्या त्या म्हणजे खूप सुंदर मूर्त्या होत्या. त्याचप्रमाणे आता जस्ट नदीकडच्या बाजूला जातोय आपण. इथे पण मूर्ती एकदम वेगळी असते दरवेळेस. अजून इथे डेकोरेशन वगैरे चाललंय इथे. माहीत नाही कसं आहे, म्हणजे तांत्रिक देखावा टाईप काइंड ऑफ दिसतंय. तरी तिथे फुली वगैरे लागली आहे, पण अजून यांचं कामं चालली आहे तिथे. तर हे आहेत बाप्पा आपले. त्यामध्ये एक आहेत ओसामा बिन लादेन, दुसरे आहेत हिटलर, हे तिसरे कोण आहेत माहीत नाही. कदाचित आपले काय नाव यांचं पंत, काय नाव यांचं दत्तोपंत ते असावेत. संभाजी महाराजांच्या वेळी संभाजी महाराजांनी त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं होतं ते असावेत कदाचित. सो अशी ही आगळी वेगळी आहे मूर्ती.
अण्णाजी दत्तो कदाचित, नाही लक्षात नाही मला यांचं ॲक्च्युअल नाव लक्षात येत नाही आहे, पण बऱ्यापैकी तोच सेटअप आहे. मस्तपैकी शांत, खूप मस्त मस्त व्हिडिओ दिसतो तुम्हाला पण. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मित्रांनो आलो होतो नदीकडे आणि तिथे आपले जे छोटे मोठे आपले असतात ना, छोटे मोठे पण नाही म्हणता येत, असं ट्रकमधले वगैरे डीजे वगैरे असतात ते वाजायला लागले तिथे. आणि आपलं पाणी इथपर्यंत आलेलं होतं बघा. परवा दिवशी पाणी जे होतं ना ते इथपर्यंत आलेलं होतं. बरोबर ते हे ना रोड आहे, त्या रोड आपलं गाडीचं जे टायर आहे त्या टायरपर्यंत आलं होतं पाणी. ठीक आहे, हेच दाखवायसाठी आलो होतो. हे सगळं पाण्यात होतं बाय द वे. बुधवार पेठेतून आपण आलो शनिवार पेठेमध्ये, कारण बुधवार पेठेमध्ये 3-4 गणपतीचे चांगले असतात. हे आहे कोल्हापूरचा चिंतामणी आणि आता जाऊया चिंतामणीचे दर्शन घेऊया जवळून मस्तपैकी. मुंबईवरून मूर्ती येते बाय ही चिंतामणीची कोल्हापूर. बाबाच्या टिटीच्या इथे आहोत. भाजपा माझगावकर तालीम मंडळ, इथं पण 21 फुटी असतो. सध्या हा बंद करून ठेवला आहे, का माहीत नाही. ॲक्च्युअली दुपारा म्हणून ठेवली असेल पण बंद ठेवला आहे. तिथे 21 फुटी मूर्ती असते, हाय आतमध्ये आहे मूर्ती आहे. तो बघत नंतर कधी तर शूट करायला मिळालं तर करूया त्याचं. तर ही मूर्ती आपण पापडच्यामध्ये बघितलेली मूर्ती आहे आणि तयार होताना म्हणजे त्याच्या मागच्या वर्षी साच्यामध्ये असताना साच्या म्हणजे मातीची मूर्ती तयार करताना, मातीची मूर्ती घडवताना, त्याचा साचा करताना, साच्यातून प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती करताना ही आपण पूर्ण मूर्तीची स्ट्रक्चर पूर्ण तयार झालेलं बघितलं आहे. मूर्तीचं फुल मूर्ती बघितली आपण, बापडग्यामधली मूर्ती त्या दादांकडची. ही पण मूर्ती खूप मस्त आहे. पंचगंगा तालीम मंडळ आणि हा मानाचा मग गणपती आहे इथला. पंचगंगा तालीम मंडळाचा हा मानाचा गणपती असतो. सो मस्त आहे मूर्ती. थोडंसं आपल्याला दुसऱ्या मोबाईलवरनं मी शूट करतो म्हणजे तुम्हाला ही मूर्ती व्यवस्थित दिसेल. मित्रांनो आलो आहोत आपण रंकाळ्यावरती आणि जसं तुम्ही बघताय रंकाळ्यावरती आलो आहे. पाठीमागे मस्तपैकी गणपती आहे तलावामध्ये, रंकाळा तलावामध्ये आणि खूप सुंदर असं मूर्ती आहे, उभी मूर्ती आहे. आणि एक तर रात्री चालू असतो पण चाललं असतं, पण कारण रात्रीचं कसं होतं तिथे लाईट्स वगैरे लागलेले असतात, खूप चांगलं दिसतंय. पण दिवसा आले ना तर हा सीन मिस होऊन जातो आहे सगळा. रात्रीचं तुम्हाला हे सगळं पाणी वगैरे, बाहेर तिकडची हिरवळ, बिल्डिंग्स वगैरे बाकीचं काहीच दिसणार नाही तुम्हाला. सो आत्ता आलो आहे त्यासाठी. रात्रीचं पण बघूयात, मित्रांसोबत आलो की रात्रीचा फेरफटका मारताना आपण इथं एकदा येऊन जाऊ. पण आता सध्या कसं दिवसा आपण एकटंच फिरतो आहे, सो त्यामुळे हा निसर्ग बघायला मिळतो आहे. आणि मेन म्हणजे ते नारळाचं आकार दिला आहे ज्याच्यामध्ये तो मूर्ती आहे आणि पूर्ण अंतराळी ठेवली आहे मूर्ती, ती तरंगती छान आहे, सुंदर आहे मूर्ती. फायनली आपण आहोत रंकाळा स्टँडवर आणि हे आहे गोल सर्कलचा यावेळेचा सेटअप. मस्तपैकी भव्य गोपुर आहे, मस्त केलं यावेळेस बहिणी. जे साऊथमध्ये वगैरे गोपुरा असतात ना तशा प्रकारे गोपुरा केला इथे. आणि आतमध्ये आपल्याला जायचं आता.
चला चालू ठेवून जाऊया आपण. नाही थोडं बंद करतो कारण गर्दी असणार आहे, आपल्याला हा चालत चालत जावं लागणार. सो थोडं बंद करूयात तिथून पुढे गेल्यावरती. चला हे आत आणि हे बाहेर. शिवाजी महाराज पुतळ्याच्या तिथे हाच असा महाद्वार रोडमध्ये जातो रस्ता. त्यासोबतच इथले जे दोन महत्त्वाचे काय मंडळ आहेत त्या मंडळात म्हणजे आपला हा कोल्हापूरचा महागणपती 21 कोटी आणि हा एक 21 कोटी. तसं हा 21 कोटी वाटत नाही यावेळेस, हा 17-18 कोटी वाटायला लागला. कारण दरवेळेस 21 कोटी उभी मूर्ती असायची. लास्ट इयरपासून आपल्याला ही बैठी मूर्ती बघायला मिळते. तो आई ग अवघड झालं आपल्याला क्रॉस करायचा राव, क्रॉसच करू देणार. सगळे आडवे आडवे यायला लागल्यात. महागणपतीला पण आपण बाहेरनं जायचं, आतनं दर्शन घ्यायचं खूप अवघड आहे. रांग वगैरे मोठी असते आणि बाहेरनं जेवढी मूर्ती सुरेख दिसते तेवढी आतून दिसत नाही. तो हे पण आपण बाहेरनंच घेऊया मूर्ती. खतरनाक मूर्ती आहे पण विषय म्हणजे, आणि मूर्तीची हाईट यांनी कमी केली आहे. आणि आजच्या दिवसातला हा लास्ट गणपती म्हणजे ह्या ब्लॉग पुरता हा शेवटचा महागणपती आपला. परत आहे ते मध्ये आधी आपलं येणं होतं. महागणपती म्हणजे हा सेंटर ऑफ कोल्हापूर पडते गणपतीच्या ह्याच्यामध्ये बघायचं म्हटलं तर. सो ह्याचा आगमन सोहळा आपण केला आहे. याला पूर्ण बनताना बघितलं आहे म्हणजे एकदम ज्याला टचअप पण केलेलं नव्हतं अशा टाईमपासून आपण या गणपतीला बघतो आहे. सो पूर्ण झाल्यानंतर त्याला आगमन सोहळ्यापासून त्यानंतर आत्ताचा टाईम, आज तसा 3रा दिवस आहे. सो कोल्हापूरचा महागणपती. गेलं पण हा गणपती कसं काय विसरलो नाही माहीत नाही. पुढे अनेक 2 गणपती आहेत ते आपण एक नंतर तांत्रिक देखावा कदाचित होऊ शकतो. हा पण मूर्ती मस्त आहे बघा. इकडे बाल गणेश आहे, तिथे राक्षस आहे, राक्षसाला मारतेली मूर्ती. छान मस्त मूर्ती आहे बघा. ही बरेच मूर्त्या राहिल्या रे आपल्या शनिवार पट्टीतून. कसं काय हे राहून गेलं काय माहिती आपल्याकडून. बंद केली मूर्ती बाय द वे. आपण आतमध्ये आलो मूर्तीचा व्हिडिओ शूट करायसाठी. होत आपण आणि होप्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलमोस्ट आता बुधवार पेठ शनिवार पेठ आपण सगळे फिरलो. गोल सर्कल, रंकाळ्याचा, कोल्हापूरचा राजा, तिथून कोल्हापूरचा महागणपती, तिथून कोल्हापूरचा चिंतामणी, हे सगळ्या गणपती मोस्टली जे आणि कोल्हापूरचा सम्राट, हे जे बऱ्यापैकी मोठे मोठे मंडळ आहेत ते सुद्धा आपण फिरलेले आहेत. उद्या मोस्टली आपण बावडा करू. बावड्याचे जे वेगवेगळे गणपती आहेत ते करू. दुसऱ्यांदा आपण त्याच्या नेक्स्ट डेला आपण कदाचित मंगळवार पेठ, रविवार पेठ आणि शिवाजी पेठ ह्या पेठा करू. आणि लास्टला आपण सगळं उद्या बावडा 3, 4 चौथ्या दिवशी आपण जाऊ ह्याला जो लास्ट भाग राहतो आहे राजारामपुरीचा सगळा परिसर प्लस उद्यमनगर आणि हां तेवढंच बस.
तेवढं होऊन जाईल. तिथून आलो तर आपण मोस्टली इकडचा सुद्धा करू, म्हणजे कुठला कदमवाडीच्या तिथे 2-3 गणपती असतात ते सुद्धा त्याच दिवशी आपण ऑलमोस्ट कव्हर करू बापट कॅम्प आणि कदमवाडीची एरिया. सो ठीक आहे, होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाबा, टेक केअर. दिस वॉज मी वीर सायनिंग आउट अँड सायनिंग.